अकोला भूमी अभिलेख विभागात प्रॉपर्टी कार्डमध्ये नियमबाह्य फेरफार झाल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे। या प्रकरणी 6 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याने विभागात खळबळ उडाली असून पुढील कठोर कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे। अकोला येथील भूमी अभिलेख विभागात प्रॉपर्टी कार्डमध्ये मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य फेरफार झाल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार तब्बल 14,000हून अधिक प्रॉपर्टी कार्डमध्ये हेराफेरी झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती। या तक्रारीच्या अनुषंगाने 3 महिन्याहून अधिक काळ सखोल चौकशी करण्यात आली। मालमत्तेच्या नोंदी, नकाशे तसेच जुने अभिलेख ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेदरम्यान ही अनियमितता झाल्याचा आरोप आहे। या प्रकरणात यापूर्वीच एका उपअधीक्षकांना निलंबित करण्यात आले होते। आता जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून थेट 6 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे। जिल्हा अधीक्षक यांनीही या कारवाईला दुजोरा दिला आहे। दरम्यान सेवा पंधरवाड्याच्या पार्श्वभूमीवर महास्वामित्व योजनेअंतर्गत सनद वितरण सुरू असताना हा प्रकार उघड झाल्याने प्रशासनाची मोठी अडचण निर्माण झाली आहे। संबंधितांवर निलंबनासह कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे।